आणि या सगळ्या घटनेवर आपल्याला अतिशय गंभीरपणे चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसचा एक युवा चेहरा शिवानी वडेट्टीवार आणि तसंच मावा म्हणजे मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज या संस्थेचे मुख्य कार्यवाह हरीश सदानी हे देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्या दोघांशी आपल्याला बोलायचंय आणि दोघांचंही खरं तर या कार्यक्रमात मला खऱ्या अर्थानं स्वागत तर म्हणता येणार नाही, पण दोघंही तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे दोघांचेही आभार. शिवानी, खरं तर तुमच्याच वयोगटातले हे दोघंही तिघही असावेत, म्हणजे सिया गोयल असेल, केतन अग्रवाल असेल किंवा चेतन चौधरी. काय नेमकं आजच्या युवा पिढीच्या डोक्यात आहे, मनात आहे की अशा प्रकारचा अतिशय भयंकर असा गुन्हा करायला ही मंडळी धजावत आहेत आणि याची काय कारणं असू शकतात? तर म्हणजे यामध्ये 2-3 कारणं मला जी दिसून राहिलेली आहे. म्हणजे माझा जेवढा अभ्यास झालेला आहे त्यावरून मी सांगू शकते. सगळ्यात जास्त मेंटल हेल्थ. आजकालचे पेरेंट्स जुन्या काळामध्ये मेंटल हेल्थ तेवढा इश्यू असलं तरी इग्नोर केला जायचं, पण आजही ते इग्नोर करून आपल्याला चालणार नाही. कुठे ना कुठे आपण आई वडील मुलांना मुलींना इंडिपेंडेंट व्हावं यासाठी ते मोठं करतात, शिक्षण देतात, सगळ्या प्रकारे वाढवतात आणि ते इंडिपेंडेंट डिसिजन मेकिंग त्यांना ती वेळोवेळी मुला मुलींना ते घेऊ देत नाही आणि कुठे ना कुठे त्या गोष्टीचा राग आणि अनेक गोष्टीचं जे दबाव असते मुला मुलींवर त्या दबावामुळे हा राग बाहेर निघून येतो असं मला वाटतं. आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या देशातली विवाह संस्था कोळमडली आहे, यात तर हा तर कटू सत्य आहे की कन्सेंट हा मुलाचा आणि मुलीचा असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आई वडील सोसायटीसाठी जेव्हा कुठला विवाह वगैरे करून देत असतात त्यामध्ये मुला मुलीची खुशी कुठे ना कुठे बघल्या नाही जात आणि त्या गोष्टींमुळे सुद्धा एखाद्याचं आयुष्य जर पुढे काढायचं असेल तर या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि थर्डली सगळ्यात महत्वाचा विषय म्हटलं तर आज आपण बघतो आहे महाराष्ट्रामध्ये फुल टाइम गृहमंत्री आपल्याकडे नाही. अनेक गोष्टी अशा होऊन राहिलेल्या आहे जी अनेक आपण हिट अँड रन केसेस बघितलेले आहे. अनेक आपण व्हायलन्स अगेन्स्ट मायनर किड रेप खूपसे आपण असे क्रिमिनल्स बघून राहिलेलो आहे ज्यांना वेळोवेळी बेल मिळून सुटून जातात. पैशाच्या वापराने त्यांना ही व्यवस्था सोडून देते. काही ना काही उपायामुळे ते सोडून जातात. तर मोठ्या घरच्या लोकांमध्ये, मोठ्या घरच्या मुलांमध्ये ही कुठे ना कुठे माइंडसेट बनलेला आहे की जर आपल्या आई वडिलांकडे पैसा आहे तर आपण क्राईम करू शकतो. हा माइंडसेट आज अनेकांच्या मुलांमध्ये बघायला मिळतंय, मोठ्या घरच्या मुलांमध्ये बघायला मिळतंय. हे सॅड आहे, हे खूप कटू सत्य आहे, पण हे फॅक्ट आहे. आज मोठे घरचे मुलं मुली हिट अँड रन केस असेल, नॉट जस्ट मोठ्या घरचे, अनेक म्हणजे प्रत्येक प्रवर्गाचे मुलं मुली मध्ये हे दिसून येत आहे की आपल्याकडे जर पैसा असेल आणि आपलं जर कनेक्शन असेल तर आपण कुठल्याही क्राईम मधून आपण एस्केप होऊ शकतो. सिस्टमला आपण डॉमिनेट करून, सिस्टमला आपण मोडून तोडून आपलं वे यामधनं एस्केप करू शकतो. 1 महिना 2 महिना जेल जाऊन मग आपण बेलवर सुटू शकतो. ही माइंडसेट आजकालच्या युवकांमध्ये बघायला मिळून अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल शिवानीजी, असा जर आज मानसिकता होत असेल तर. मला हरीशजींकडे जायचंय. हरीशजी, हे साधारण